हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस. MPSC गट ब, गट क संयुक्त पूर्व परीक्षा यांसाठी आपण जनरल सायन्स म्हणजेच सामान्य विज्ञान ह्या घटकाची PYQ सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती MPSC ग्रुप बी संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची आहे आणि जिची एक्झाम झाली होती 8 ऑक्टोबर 2022 रोजी. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्मिक प्रवाहता सर्वात जास्त असते? विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स हॅज द हायेस्ट थर्मल कंडक्टिव्हिटी? ऑप्शन्स आहेत 1 लाकूड, 2 ॲल्युमिनियम, 3 काच आणि 4 चांदी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चांदी. आता जेव्हा आपण औष्मिक प्रवाहता थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणतो तेव्हा ही एक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहे, भौतिक गुणधर्म आहे की जो काय दर्शवतो तर एखाद्या पदार्थातून उष्णता किती वेगाने वाहते हे ही थर्मल कंडक्टिव्हिटी दर्शवत असते. ज्या पदार्थातून जितक्या जास्त वेगाने उष्णता वाहत असेल तेवढी जास्त त्या पदार्थाची थर्मल कंडक्टिव्हिटी असते. सामान्यतः धातूंची थर्मल कंडक्टिव्हिटी ही जास्त असते. आता जर आपण चांदी घेतलं तर चांदीची थर्मल कंडक्टिव्हिटी जवळजवळ 429 वॅट पर मीटर पर केल्विन इतकी आहे. ॲल्युमिनियमची 235 वॅट पर मीटर पर केल्विन इतकी आहे. लाकूड, काच हे इन्सुलेटर्स आहेत आणि त्यामुळे त्यांची औष्मिक प्रवाहता थर्मल कंडक्टिव्हिटी ही कमी असते. आपल्याला याचे रेफरन्सेस कुठे मिळतात तर NCERT फिजिक्स 11th क्लासचा चॅप्टर नंबर 10 आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. यामध्ये आपल्याला अजून डिटेल्स आपल्याला मिळू शकतात. आठवणीत ठेवा, SI पद्धतीतील एकक विचारली जातात त्यामुळे थर्मल कंडक्टिव्हिटीचे SI पद्धतीतील एकक आहे वॅट पर मीटर पर केल्विन. पुढचा प्रश्न, पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यांमध्ये प्रवेश करतो त्याला डॅश डॅश म्हणतात. लाईट एंटर्स द आय थ्रू द थिन मेम्ब्रेन कॉल्ड द डॅश डॅश. ऑप्शन्स आहे फर्स्ट आयरिश, सेकंड प्युपिल, थर्ड रेटिना, फोर्थ कॉर्निया. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कॉर्निया. आता जर आपण डोळ्याची रचना बघितली तर मानवी डोळा जो आहे, आयबॉल जो आहे हा स्पेरिकल आणि हॉलो आहे. या स्पेरिकल हॉलो राउंडेड स्ट्रक्चर जे आहे याचं सर्वात बाहेरचं जे आवरण असतं त्याला स्क्लेरा म्हणजे श्वेतपटल असं म्हटलं जातं. या स्क्लेराच्या आतमध्ये अजून एक आवरण असतं ज्याला रंजित पटल म्हणजे कोरॉइड असं म्हटलं जातं आणि ह्या डोळ्याचं सर्वात आतलं जे आवरण असतं त्याला म्हटलं जातं रेटिना म्हणजेच दृष्टीपटल. हा जो रेटिना असतो ह्या रेटिनामध्ये रॉड सेल्स आणि कोन सेल्स असतात. या रॉड सेल्स आणि कोन सेल्सच्या मदतीने इथे प्रतिमा इमेज फॉर्मेशन होत असते. डोळ्याला जोडला गेलेला जो चेतातंतू असतो तो ऑप्टिक चेतातंतू असतो. आता हे रेटिना आणि कोरॉइड समोरच्या बाजूला मिक्सअप होतात आणि त्यांच्यामध्ये मेलानिन नावाचं रंगद्रव्य येतं आणि त्यातून आयरिशची निर्मिती म्हणजे बुबळांची निर्मिती ही होत असते. बुबळं काय करत असतात तर बुबळं हे प्युपिलचा बाहुलीचा आकार नियंत्रित करतात आणि ज्यामुळे प्रकाश योग्य पद्धतीने डोळ्याच्या आतमध्ये जातो. प्युपिल काय असतं तर बुबळांच्या आतमध्ये जर आपण हा असा आपला डोळा घेतला तर हा जो भाग आहे याला आपण आयरिस म्हणतो. पण ह्याच्या मध्यभागी हे जे विंडो लाईक स्ट्रक्चर आहे, छोटंसं एक छिद्र आहे त्याला म्हटलं जातं प्युपिल आणि मग प्युपिल असा भाग आहे की ज्यातून प्रकाश डोळ्याच्या आतमध्ये पोहोचतो. या प्युपिलच्याच पाठीमागे आतमध्ये लेन्स असते आणि डोळ्यांमधली जी लेन्स आहे ती सर्क्युलर बाय कॉन्व्हेक्स अशी आहे, इलास्टिक फ्लेक्झिबल अशी ही डोळ्यांची लेन्स असते. याच्या समोरच्या बाजूला एक काचेसारखा भाग असतो जो पारदर्शक आहे ज्याला म्हटलं जातं कॉर्निया. की हा जो कॉर्निया आहे यातूनच सर्वात आधी प्रकाश काय करत असतो आयबॉल मध्ये डोळ्यामध्ये प्रवेश करत असतो. याचे रेफरन्सेस आपल्याला कुठे मिळतील तर NCERT क्लास 10 चा जो 11th चॅप्टर आहे ह्युमन आय अँड द कलरफुल वर्ल्ड यामध्ये आपल्याला याबाबतच्या अजून डिटेल्स आपल्याला मिळतील. पुढचा प्रश्न, प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर डॅश डॅश असेल. इको इज हिअर्ड इफ डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ साऊंड अँड द ऑब्स्टॅकल इज डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत 1 17 मीटर पेक्षा कमी, 2 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर, 3 7 मीटर पेक्षा कमी आणि 4 वरीलपैकी कोणतेच नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर.
आता जेव्हा आपण ध्वनी म्हणतो तर ध्वनीचे मार्गक्रमण हे अणुतरंगाच्या लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या स्वरूपात होत असते. ध्वनी सोर्स पासून जर हवा ह्या माध्यमातून मार्गक्रमण करत असेल आणि एखाद्या अडथळ्यावरती आदळत असेल तर ध्वनी मार्गक्रमण करतो. साधारण हवेमध्ये ध्वनीचा वेग असतो 340 ते 344 मीटर प्रति सेकंद. या वेगाने ध्वनी हवेतून मार्गक्रमण करतो. आता आपल्या मानवी कानांची जर आपण क्षमता बघितली तर दोन आवाजातील फरक ओळखण्यासाठी त्या दोन आवाजांमध्ये साधारण किती अंतर असलं पाहिजे, किती वेळानंतर एक आवाज पडल्यानंतर दुसरा आवाज आपल्या कानांवरती वेगळा म्हणून संवेदना निर्माण करतो, तर तो 0.1 सेकंद नंतर म्हणजे 1/10 सेकंदानंतर त्या आवाजाची आपल्याला वेगळ्या अशी जाणीव होत असते. मग आता जर इथे सोर्स ऑफ साऊंड आहे आणि इथे ऑब्स्टॅकल रिफ्लेक्टिंग सरफेस आहे आणि ध्वनी जर 340 ते 344 मीटर या वेगाने मार्गक्रमण करतोय तर इथून जाऊन परत इथे येण्यासाठी आणि त्याची स्वतंत्र ध्वनी म्हणून प्रतिध्वनी म्हणून त्याची ओळख होण्यासाठी किती वेळानंतर आला पाहिजे, तो 110 सेकंदानंतर आला पाहिजे. मग आपण जर 344 किंवा 340 ने जर आपण हे बघितलं तर इथे आपल्याला किती मिळतं, तर साधारण 34.4 मीटर अंतर त्याने कापणं गरजेचं आहे. मग जाताना 17 आणि येताना 17 किंवा त्यापेक्षा जास्त जर अंतर कापत असेल तर नक्कीच तो या 0.1 सेकंदानंतर कानांवरती पडणार आहे. आणि म्हणून काय, तर प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीचा स्रोत आणि परावर्तनाचा पृष्ठभाग यांच्यात कमीत कमी 17 मीटर अंतर असणे आवश्यक असते. त्यापेक्षा जास्त असेल तर प्रतिध्वनी निर्माण होतो. सेकंड बाब आहे, हा जो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे हा विस्तृत वाईड मोठा असणे आवश्यक असते. जर आपल्याला याचा रेफरन्स बघायचा असेल तर 9th क्लासची जी NCERT आहे त्यामध्ये चॅप्टर नंबर 12 आहे, ज्यामध्ये साऊंड नावाचा चॅप्टर आहे, ज्यामध्ये आपल्याला इको हा एक सेक्शन आपल्याला बघायला मिळतो. पुढचा प्रश्न, डॅश डॅशच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2π या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे. इन डॅश डॅश मॉडेल ऑफ एन atom, the angular momentum mvr of an electron is an integral multiple of the quantity h/2π. ऑप्शन्स आहे 1 रुदरफोर्ड, 2 डाल्टन, 3 बोहर आणि 4 फर्मी. योग्य उत्तर आहे बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. बोहर यांनी 1913 मध्ये अणूची संकल्पना दिली किंवा अणूचे एक प्रारूप दिले. बोहर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये ते काय सांगतात, तर अणूचं केंद्रक हे धनप्रभारित आहे आणि अणू केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्स विशिष्ट अशा कक्षांमध्ये मार्गक्रमण करत असतात. या कक्षांना त्यांनी ऑर्बिट्स असं म्हटलं. हे जे इलेक्ट्रॉन्स या विशिष्ट अशा कक्षांमध्ये मार्गक्रमण करतात त्या कक्षा त्यांनी 4 सांगितल्या, K, L, M आणि N. या इलेक्ट्रॉनच्या कक्षा म्हणजे ऍक्च्युली त्या ऊर्जा पातळी आहेत, एनर्जी लेवल्स आहेत. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा सर्वात कमी असते तो केंद्रकाच्या जवळच्या कक्षेमध्ये मार्गक्रमण करतो, तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त असते तो केंद्रकापासून दूर मार्गक्रमण करतो. यानुसार K ची ऊर्जा पातळी सर्वात कमी आहे, त्यापेक्षा जास्त L ची, त्यापेक्षा जास्त M ची आणि सर्वात जास्त N ह्या कक्षेची ऊर्जा पातळी आहे. आता हे होत असताना हे इलेक्ट्रॉन्स त्या ऊर्जा पातळीमध्ये जेव्हा मार्गक्रमण करतात तेव्हा जर इलेक्ट्रॉनने ऊर्जा लॉस केली तर तो वरच्या ऊर्जा पातळीतून खालच्या ऊर्जा पातळीमध्ये येतो आणि जर इलेक्ट्रॉनने ऊर्जा ग्रहण केली तर तो खालच्या ऊर्जा पातळीतून वरच्या ऊर्जा पातळीमध्ये शिफ्ट होत असतो. इलेक्ट्रॉन कधीही 2 ऊर्जा पातळींच्या दरम्यान नसतो. मग आता जर इथे इलेक्ट्रॉन मार्गक्रमण करत आहे आणि तो एका सर्क्युलर पाथवरती मार्गक्रमण करतोय तर त्याला काय असणार आहे, अँग्युलर मोमेंटम असणार आहे. आणि हा अँग्युलर मोमेंटम जेव्हा सांगतात बोहर्स तेव्हा ते सांगतात की हा अँग्युलर मोमेंटम म्हणजे किती असतो, MVR किती असतो, तर तो असतो N × h/2π. आता MVR इक्वल टू अँग्युलर मोमेंटम इक्वल टू N × h/2πr. यामध्ये जर आपण N घेतला तर N काय असतो, तर N म्हणजे आहे कक्षेचा क्रमांक, की K असेल तर 1, L असेल तर 2. या प्रमाणानुसार N ची व्हॅल्यू 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने येते. H काय आहे, H ला प्लँक कॉन्स्टंट असं म्हटलं जातं, प्लँकचा स्थिरांक. याची किंमत किती असते, तर याची किंमत असते 6.62 × 10⁻⁻34 ज्यूल्स. याचा संदर्भ आपल्याला कुठे मिळेल, तर
11वीची NCERT जी आहे, ज्यामध्ये चॅप्टर नंबर 2 आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम, ज्यामध्ये आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर, वेगवेगळे ॲटॉमिक मॉडेल्स, बोहर्स ॲटॉमिक मॉडेल, त्याचे लिमिटेशन्स वगैरे या थिंग्स आपल्याला बघायला मिळतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. चुकीचं विधान ओळखायचं आहे. फर्स्ट, रेणूमधील बॉन्डिंग कक्षा ह्या अणूमधील कक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होत असतात. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर फॉर्म्ड बाय द एडेटिव्ह इफेक्ट ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. 2. बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉनमधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते. द इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन इंटरन्यूक्लियर रिजन इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज व्हेरी लो. 3. एकत्र येणाऱ्या अणुकक्षांपेक्षा अँटी बॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जा ही जास्त असते. एनर्जी of the anti-bonding orbitals is higher than that of the combining atomic orbitals. 4. सिग्मा, पाय and डेल्टा अँटीबॉन्डिंग इत्यादी चिन्हांनी अँटीबॉन्डिंग रेणू कक्षा दर्शवल्या जातात. अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर रिप्रेझेंटेड बाय सिग्मा स्टार, पाय स्टार अँड डेल्टा स्टार ETC. यामध्ये जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा आहे. काय म्हटलेलं यांनी की बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये 2 केंद्रकांमधील भागामध्ये इलेक्ट्रॉनची घनता कमी असते. नाही, तिथे इलेक्ट्रॉनची घनता जास्त असते. आपण आता एकदा हे समजावून घेऊयात की काय आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी ही जी आहे ही मुलिकेन यांनी डेव्हलप केलेली आहे, सांगितलेली आहे. आता बघा, अणू एकत्र येतात, त्यातून काय तयार होतं, रेणू तयार होतो. आपल्याला माहित आहे की अणुभोवती काय आहे, इलेक्ट्रॉन्सचे ऑर्बिट्स आहेत, बरोबर ना. अणुकेंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्सचे ऑर्बिट्स असतात, त्याला आपण ॲटॉमिक ऑर्बिटल्स म्हणतो, बरोबर. जर अणूपासून रेणू तयार होतोय, तर अणूपासून जर रेणू तयार होतोय तर रेणूमध्ये सुद्धा काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर. आता रेणूची निर्मिती ही इलेक्ट्रॉनची भागीदारी, शेअरिंग वगैरे ह्यातून तयार झालेले आहे. ठीक आहे. तर मग जर रेणू तयार होतोय तर ह्या रेणूमध्ये जे शेअरिंग मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये पण काय असणार आहे, आता तर इथे इलेक्ट्रॉन्स असणार आहे आणि त्या इलेक्ट्रॉन्सचं जे ऑर्बिट्स असणार आहे त्याला म्हटलं जातं मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे. आता हे जे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत, हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स जसं अणुभोवती किंवा अणूमध्ये काय ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहे, तसं रेणूमध्ये काय आहे, तर मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत. ठीक आहे. आता हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन्स कुठे असतात, कसे असतात, त्याची काही गृहीतकी, त्याचे पॉस्ट्युलेट्स आहेत. की पहिला पॉस्ट्युलेट्स आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स इन मॉलिक्यूल ऑक्युपाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स जस्ट लाईक इलेक्ट्रॉन्स इन ॲटम ऑक्युपाय ॲटॉमिक ऑर्बिटल. जसं मी तुम्हाला सांगितलं की अणूमध्ये जेव्हा आपण म्हणतो तर अणूमध्ये जसं ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात तसं रेणूमध्ये काय असतात, तर रेणूमध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असतात. ठीक आहे. त्यानंतर ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ सिमिलर एनर्जी अँड प्रॉपर सिमेट्री कंबाईन टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. जर समान ऊर्जा असणारे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आणि समान मिती असणारे ॲटॉमिक ऑर्बिटल्स असलेल्या अणू एकत्र आले तर काय होत असतं त्यातून, तर रेणू ऑर्बिटल्स किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होत असतात. ठीक आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कशातून तयार होतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स हे ॲटॉमिक ऑर्बिटल्स पासूनच तयार होतात. कशा ॲटॉमिक ऑर्बिटल्स पासून तयार होतात, तर ज्या ॲटॉमिक ऑर्बिटल्सची समान ऊर्जा आहे आणि सममिती आहे, प्रॉपर सिमेट्री आहे, त्यांच्यापासूनच काय होत असतात, तर मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होत असतात. ठीक आहे. आता ह्या तयार होणाऱ्या मॉलिक्युलर ऑर्बिटल्सची संख्या जर आपण बघितली तर ती किती असते, तर नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फर्म इज इक्वल टू द नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन. म्हणजे जेवढे काही ॲटॉमिक ऑर्बिटल्स एकत्र येतील तेवढेच काय होत असतील, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होत असतात. काय, परत एकदा सांगते की एकूण जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स जे एकत्र येतात तेवढीच संख्या काय असते, मॉलिक्युलर ऑर्बिटल्सची असते. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर लोअर इन एनर्जी अँड इन्क्रीज इलेक्ट्रॉन डेन्सिटी बिटवीन द न्यूक्लियस. काय होतंय की बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्सची ऊर्जा कमी असते. ठीक आहे. काय, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्सची ऊर्जा कमी असते आणि यांच्या केंद्रकादरम्यान इलेक्ट्रॉनची घनता कशी असते, जास्त असते. हेच विधान आपलं तिथे चुकीचं ठरतंय की बॉन्डिंग एनर्जी, बॉन्डिंग रेणू कक्षा ज्या असतात किंवा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स जे असतात यांची ऊर्जा कमी असते आणि त्यांच्या दरम्यान इलेक्ट्रॉन्सची घनता काय असते, जास्त असते.
अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स जर आपण घेतलं तर अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्सची ऊर्जा जास्त असते. बघा, बॉन्डिंगची ऊर्जा कमी आहे, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे. अँटी बॉन्डिंगची ऊर्जा जास्त आहे आणि घनता काय असते? 0 असते, 0, कारण ते अँटी बॉन्डिंग्स आहेत, तर त्यामुळे तिथे घनता 0 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मॉलिक्युलर ऑर्बिटल्सच्या बाबतीत जर आपण बघितलं तर इलेक्ट्रॉन इन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय द 2 or more न्यूक्लिआय डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल. आता समजा एखादा रेणू 2च अणूंपासून तयार होतोय, तर ह्या 2 केंद्रकांच्या आतमध्येच काय असणार आहे? त्या इलेक्ट्रॉन जे आहेत त्या दरम्यान इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांच्यावरती त्या 2च केंद्रकांचा प्रभाव असणार आहे. पण जर एकापेक्षा जास्त अणूंपासून रेणू तयार होत असेल तर त्या इलेक्ट्रॉनवर 2 किंवा अधिक केंद्रकांच्या प्रभावाखाली तो असू शकतो. सपोज इथे पण आहे, सपोज कार्बनचं आपण घेतलंय तर कार्बन इकडे 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 असा बॉन्डिंग तयार करतोय, तर एकापेक्षा जास्त अणुकेंद्रकांच्या प्रभावाखाली काय असणार आहे? तो इलेक्ट्रॉन हा असणार आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर फिल्ड अकॉर्डिंग टू द अफुबाउस प्रिन्सिपल, पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, हंट्स रूल. ही मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कशानुसार भरली जातात? तर अफुबाऊच्या प्रिन्सिपलनुसार, पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपलनुसार आणि हंट्स रूलनुसार हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स ही भरली जातात. महत्वाचं काय आठवणी ठेवायचंय? अणूमध्ये जसं ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात तसं रेणूमध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असतात. अणूमधले ऑर्बिटल्स पासूनच काय तयार होणार आहे? रेणूमधले ऑर्बिटल्स तयार होणार आहे, की ज्या रेणूमध्ये जेवढे काही अणूचे ऑर्बिटल्स एकत्र आले असतील तेवढेच काय असणार आहे? रेणूचे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स ही असणार आहे. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये ऊर्जा कमी असते, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त असते. अँटी बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त असते आणि इलेक्ट्रॉनची घनता 0 असते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला याचा रेफरन्स कुठे बघायला मिळतो? तर 11th केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर. इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, व्यवस्थितपणे रेफर करा. जर तुम्ही बघितलं तर ह्या बऱ्याच साऱ्या प्रश्नांचा जर आपण रेफरन्स बघितला तर आपल्याला तो 11वी किंवा 12वीचा एनसीईआरटीच्या ह्याच्यामध्ये बघायला मिळतो आणि त्यामुळे म्हणूनच एनसीईआरटी वाचणं, एनसीईआरटी रेफर करणं खूप आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाइंग जीवाणू पुन्हाचे रूपांतर कशामध्ये करतात? ड्युरिंग बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन नायट्रिफाइंग बॅक्टेरिया कन्वर्ट्स डॅश डॅश. फर्स्ट ऑप्शन नायट्रेटचे अमोनियम आयनमध्ये, सेकंड ऑप्शन नायट्रोजनचे अमोनियम आयनमध्ये, थर्ड ऑप्शन अमोनियम आयनचे नायट्रेटमध्ये, फोर्थ ऑप्शन नायट्रेटचे नायट्रोजनमध्ये. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमोनियम आयनचे नायट्रेटमध्ये. आता नायट्रिफिकेशन नावाची प्रोसेस आहे. हे जे नायट्रिफिकेशन प्रोसेस आहे यामध्ये नायट्रिफाइंग बॅक्टेरिया जो अमोनियम आयन असतो किंवा अमोनिया असतो याचे रूपांतर सुरुवातीला नायट्राइटमध्ये आणि नंतर नायट्रेटमध्ये करतात. ह्या प्रक्रियेमध्ये 2 स्टेप आहे. पहिली स्टेप आहे नायट्रोसोमोनास नावाचे जे बॅक्टेरिया असतात ते अमोनियम आयनचे रूपांतर नायट्राइटमध्ये करतात आणि दुसऱ्या स्टेपमध्ये नायट्रोबॅक्टर नावाचे बॅक्टेरिया नायट्राइटचे रूपांतर नायट्रेटमध्ये करतात. नायट्रिफाइंग बॅक्टेरिया जे आहेत हे नायट्रिफाइंग बॅक्टेरिया अमोनियम आयनचे रूपांतर एक प्रकारे काय म्हणता येईल आपल्याला? नायट्रेटमध्ये करतात आणि हे नायट्रेट जे असतं ते वनस्पतींना शोषून घेता येत असते. आता बेसिक थिंग्स काय आहे याच्या मागच्या? तर बघा, वनस्पतींना नायट्रोजनची आवश्यकता असते. आपण जर वनस्पतीच्या पोषक तत्वांमध्ये बघितलं तर NPK हे महत्वाचे पोषक तत्व आहेत. नत्र, स्फुरद, पलाश त्यामध्ये नायट्रोजन खूप महत्वाचा असा घटक आहे. आता हा जो नायट्रोजन आहे वातावरणामध्ये जवळजवळ 78% नायट्रोजन आहे, पण वनस्पती हा मुक्त स्वरूपातला नायट्रोजन स्वीकारू शकत नाही, घेऊ शकत नाही. मग वनस्पती नायट्रोजन कशाच्या स्वरूपात स्वीकारतात? तर वनस्पती नायट्रोजन नायट्रेट किंवा नायट्राइटच्या स्वरूपात स्वीकारतात, मेनली आयन्सच्या स्वरूपात स्वीकारतात. मग आता हा जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे हा 3 प्रकारे या आयन्सच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट होत असतो. एक असते फिजिकल प्रोसेस. या फिजिकल प्रोसेसमध्ये जेव्हा पाऊस पडत असतो आणि विजा चमकतात तेव्हा विजांमुळे ह्या हवेतला नायट्रोजन आणि पावसाचं पाणी यांची अभिक्रिया होऊन नायट्रिक
नायट्रिक ॲसिडची निर्मिती होत असते. हे नायट्रिक ॲसिड जमिनीमध्ये जातं आणि त्याचं रूपांतर पुढे जाऊन नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये होतं आणि वनस्पतींना त्यातून तर हे जे आहे ह्याला म्हटलं जातं फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन. दुसरं असतं केमिकल प्रोसेस की जे आपण रासायनिक खतांचं म्हणतो, ह्या केमिकल प्रोसेसमध्ये. आणि तिसरी आहे बायोलॉजिकल प्रोसेस. या बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये काय होतंय तर निसर्गामध्ये असे काही सूक्ष्मजीव आहे, बॅक्टेरिया आहे, अशा काही बुरशी आहेत, असे काही अल्गी आहेत की ज्यांच्यामध्ये हा मुक्त नायट्रोजन स्वीकारण्याची आणि त्याला अमोनिया, नायट्रेट अशा स्वरूपामध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता असते. ह्या बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनमध्ये जर आपण बघितलं तर अगदी शेंगवर्गीय वनस्पतींच्या मुळांमध्ये असणारे रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया, हा अमोनिफाईंग बॅक्टेरिया, हा काय करतो, ह्या हवेतल्या नायट्रोजनला घेतो आणि ह्याचं रूपांतर कशामध्ये करतो तर अमोनियम आयनमध्ये, अमोनियामध्ये करतो, म्हणून याला अमोनिफाईंग बॅक्टेरिया म्हटलं जातं. हा मग पुढे जाऊन काय होतं तर नायट्रिफाईंग बॅक्टेरिया जे असतात, ज्यामध्ये आपण बघितलं की काय नायट्रोसोमोनास आणि यामध्ये नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर जे आहेत, हे नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर काय करतात, याचं रूपांतर सुरुवातीला नायट्राईटमध्ये आणि त्यानंतर नायट्रेटमध्ये करतात. आणि हे जे नायट्रेट असतात आता हे वनस्पती काय करू शकतात, स्वीकारू शकतात. आता ह्या ज्या वनस्पती आहे, ह्या वनस्पतींनी जेव्हा नायट्रोजन प्रोटीन सिंथेसिससाठी वगैरे वापरला, त्यानंतर त्या वनस्पती जर कुजल्या वगैरे तर परत त्यातला जो नायट्रोजन असतो तो नायट्रोजन काय होतो, परत मुक्त होतो आणि परत तो नॅचरल स्वरूपामध्ये गॅसियस फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. ते जे बॅक्टेरिया असतात त्यांना डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. तर नायट्रोजन सायकल खूप व्यवस्थित स्टडी करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये आयोगाने बऱ्याचदा रायझोबियम, सिम्बायोटिक असोसिएशन, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन, हरित खत किंवा ॲनाबेना, नॉस्टॉक, बीजीए, ब्लू ग्रीन अल्गी अशा यांच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले दिसतात. आणि त्यामुळेच नायट्रोजन सायकल, नायट्रोजनचं केमिकल सिंथेसिस केमिस्ट्रीमधून अगदी यावरती अमोनियाची निर्मितीवरती प्रश्न विचारलेले आहेत की हेबर्स प्रोसेस वगैरे. तर त्यामुळे हा टॉपिक थोडासा महत्वाचा आहे, तो योग्य पद्धतीने स्टडी करणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, खालील जोड्या जुळवा. एका बाजूला बायोलॉजिकल नेम्स दिलेली आहेत प्राण्यांची आणि दुसऱ्या बाजूला त्यांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. फर्स्ट आहे पायथॉन मोलुरुस, नाजा, वायपर रसेली आणि टायप्लॉप्स ब्रामिनस. दुसऱ्या बाजूला दिलेला आहे हिमोटॉक्सिक, ब्लाइंड स्नेक अंधसाप, न्यूरोटॉक्सिक आणि बिनविषारी नॉन पॉइझनस. ऑप्शन्स दिलेली आहेत 1 4 3 1 2 2 3 4 2 1 3 1 2 4 3 3 3 1 2 4. जर आपण बघितलं तर पायथलस मोरुलस हा जो पायथन आहे म्हणजे अजगराचा बायोलॉजिकल नेम आहे. आणि हा कसा असतो तर हा जो अजगर आहे हा बिनविषारी असतो, विषारी नाहीये, तो बिनविषारी आहे. ठीक आहे, तर हा जो पायथस अजगर जो आहे हा बिनविषारी असतो. नाजा हे किंग कोब्रा, इंडियन कोब्रा, न्यूरोटॉक्सिक असं त्याचं विष असतं. तर कोब्रा आपल्याला माहिती आहे, किंग कोब्रा, इंडियन कोब्रा. नाजा हे त्याचं बायोलॉजिकल नेम आहे. न्यूरोटॉक्सिक म्हणजे मज्जासंस्थेवर परिणाम करणारे विष तो निर्माण करतो. वायपर रसेली, रसेल्स वायपर म्हणून त्याला ओळखलं जातं आणि हा हिमोटॉक्सिक, रक्ताला हानी पोहोचवणारं, रक्तपेशींवर परिणाम करणारा असं हिमोटॉक्सिक हा तयार करत असतो. अत्यंत विषारी डेडली असा हा साप आहे. आणि त्यानंतर आहे टायप्लस ब्रामिनस, हा जो भूमिगत साप असतो, ज्याला एक प्रकारे कधी कधी गांडुळासारखा समजला जातं, पण तो गांडूळ नाहीये, तो भूमिगत राहणारा अंध साप असतो आणि तो सुद्धा विषारी नसतो, तो सुद्धा नॉन पॉइझनस आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बायोलॉजिकल नेम्स व्यवस्थितपणे आठवणी ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ऑरेलियाच्या लार्वल स्टेजेसचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ लार्वल स्टेज ऑफ ऑरेलिया? ऑप्शन्स आहेत 1 प्लॅन्युला, हायड्राट्युबा, सायफिस्टोमा आणि इफेरा. सेकंड ऑप्शन आहे प्लॅन्युला, इफेरा, सायफिस्टोमा, हायड्रोट्युबा. थर्ड ऑप्शन आहे सायफिस्टोमा, प्लॅन्युला, हायड्रोट्युबा आणि इफेरा. फोर्थ ऑप्शन आहे हायड्रोट्युबा, इफेरा, प्लॅन्युला आणि सायफिस्टोमा. आपण बघूयात, हा जो जेलीफिश आहे ज्याला ऑरेलिया म्हटलं जातं, याला ब्लू मून फिश सुद्धा म्हणून ओळखलं जातं. तर
हा जो आहे हा जेलीफिश, यामध्ये जर आपण बघितलं तर 2 फेजेस आपल्याला बघायला मिळतात. एक असतं सेक्सुअल रिप्रोडक्शनची फेज आणि एक असतं असेक्सुअल रिप्रोडक्शनची फेज. ठीक आहे. इथे आहे ऑरेलियाचा मेल, इथे आहे फिमेल. यातून एग आणि स्पर्म फर्टिलाइज झालं आणि झायगोट तयार झाला. झायगोट नंतर ब्लास्टुला आणि आता जो लार्वल स्टेज आहे ज्याला प्लॅन्युला म्हटलं जातं. तर मग सगळ्यात पहिला येतो प्लॅन्युला. ठीक आहे. त्यानंतर त्या प्लॅन्युलाचं रूपांतर एका फिक्स्ड अशा एका जागी चिटकलेल्या अशा भागावरती तयार होतं. तो फिक्स प्लॅन्युला तयार होतो आणि त्यानंतर हायड्रो ट्युबा नावाचा एक भाग तयार होतो की जो जमिनीला चिटकून एखाद्या भागाला फिक्स असा सेटल्ड असा लार्वा आहे तो अटॅच टू द सरफेस, एखाद्या पृष्ठभागाला तो चिटकून असतो. त्यानंतर तो वाढतो आणि त्याला जो भाग आहे की जो एक पॉलिप, त्याला एक प्रकारचे टेंटॅकल्स येतात आणि त्याच्यातून आता काही रिलीज होऊ शकतं. असा एक वाढलेला जो भाग असतो त्याला सायफिस्टोमा असं म्हटलं जातं. या सायफिस्टोमामधून काय होत असतं तर ह्या सायफिस्टोमामधून एक प्रकारे काय होत असतं की छोटे भाग रिलीज होतात आणि त्याला जर म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं मेडुसा रिलीज होतो त्याच्यातून आणि तो मेडुसा जो रिलीज झालेला असतो त्याला अर्ली इफेरा असं म्हटलं जातं, त्यातून लेट इफेरा. तर इथून जर बघितलं तर इथून ते इथपर्यंतचा हा जो आहे सेक्सुअल रिप्रोडक्शनचा भाग आहे. पण इथून जर आपण पुढे बघितलं तर असेक्सुअल रिप्रोडक्शन होत आहे की यातून हे परत परत असे रिलीज होत राहतात आणि मल्टिपल काय होत असतं फॉर्म्स तयार होत असतात आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं असेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. जेलीफिश जो आहे हा जेलीफिश मध्ये रॅडियल सिमेट्री असते, अरीय सममिती असतात. हे डिप्लोब्लास्टिक असतात. यांच्यामध्ये एक्टोडम आणि एंडोडम असे 2च स्तर असतात. म्हणजे ते डिप्लोब्लास्टिक आहे, द्विस्तरीय रचना आहे. यांच्यामध्ये टेंटॅकल्स असतात. ही जे आहेत हे टेंटॅकल्स आहेत. तर ह्या टेंटॅकल्स मध्ये स्टिंगिंग सेल्स सुद्धा असतात आणि त्यामुळे बरीच सारी जेलीफिश ही टॉक्झिन सुद्धा तयार करतात. त्यानंतर मेडुसा ही डॉमिनंट स्टेज असते लाईफ मधली आणि हे मराईन हॅबिटॅट मध्ये आढळतात. यांचा जो संघ आहे, जेलीफिश कोणत्या संघामध्ये येतो तर तो निडारिया या संघामध्ये मोड. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता किंवा कोणत्या प्राणी किंवा प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात? विच ऑफ द फॉलोइंग इज और आर ग्रुप और ग्रुप्स ऑफ रेप्टेलियन एनिमल्स? ए पाल, साप, बेडूक आणि लोरिस. बी कासव, घडियाल, कॅमेन आणि टॉटियारा. सी कासव, मगर, सॅलॅमेंडर आणि पाल. डी सॅलॅमेंडर, सरडा, कासव आणि बेडूक. पर्याय उत्तरं दिलेली आहेत, ऑप्शन्स दिलेली आहेत. 1 फक्त बी, 2 फक्त बी आणि सी, 3 फक्त सी आणि डी, 4 वरील सर्व. जर आपण बघितलं तर बेडूक हा ॲम्फिबियन आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी, सरपटणारे प्राणी पाहिजेत. तर बेडूक हा ॲम्फिबियन आहे त्यामुळे हा गेला. ठीक आहे. आता बेडूक इथे पण आहे त्यामुळे हा ऑप्शन पण गेला. ठीक आहे. आता त्यानंतर सॅलॅमेंडर जर बघितला तर सॅलॅमेंडर सुद्धा ॲम्फिबियन असतो. मग हा ऑप्शन पण गेला. म्हणजे बी मध्ये फक्त काय आहे, रेप्टाइल्स आहेत आणि मग फक्त बी म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. आता आपण बघूया, जे रेप्टाइल्स असतात, सरपटणारे जे प्राणी असतात त्यांच्या अंगावरती कोरडे खवले असतात. यांच्यामध्ये इंटरनल फर्टिलायझेशन होत असते. हे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स असतात. ठीक आहे. यांची त्वचा ड्राय आणि स्केली आहे. हे फुफ्फुसांद्वारे श्वसन करतात, अंडी घालतात, इंटरनल फर्टिलायझेशन असते. त्याचबरोबर कोल्ड ब्लडेड असतात आणि एक्झाम्पल्स मध्ये जर आपण घेतलं तर एक्झाम्पल मध्ये सर्व प्रकारचे साप, अजगर, सर्व प्रकारच्या पाली, त्यानंतर कासव, मगर, सुसर हे सगळे कशामध्ये येतात, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये येतात. ठीक आहे. आता जर आपण बघितलं तर 2 शब्द तुम्हाला इथे नवीन दिसले असतील. तर ते एक आहे, एक पालीसारखा दिसणारा असा प्राणी जो आहे त्याला तुतारा किंवा तुतारा पण म्हटलं जातं किंवा टॉटारा पण म्हटलं जातं. नॉर्मली तुतारा असं प्रोनाउन्सिएशन केलं जातं. छोटासा आहे, पालीसारखा आहे आणि हा एक प्रकारचा काय म्हणता येईल, लिव्हिंग फॉसाईल असल्यासारखा हा आहे. त्यानंतर लॉरिस एक शब्द आलेला आहे तुम्हाला ऑप्शन मध्ये, तर तो छोटासा असा काय म्हणता येईल आपल्याला सस्तन प्राणी आहे. ठीक आहे. आता मेजर जे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखेच वाटतात किंवा आपण थोडेसे कन्फ्युज होतो, त्यामध्ये जर म्हटलं तर ॲम्फिबियन्स हे जे प्राणी असतात हे 2 प्रकारे श्वसन करतात. महत्वाचं, हे सगळ्यात महत्वाची थिंग आहे की 2 प्रकारे श्वसन करतात. एक असतं लंग्सद्वारे आणि दुसरं असतं स्किनद्वारे. ठीक आहे. आणि त्यामुळे ॲम्फिबियन्स मध्ये जर आपण म्हटलं तर ॲम्फिबियन्स मध्ये आपल्याला कोण कोण बघायला मिळतं तर फ्रॉग,
टोड म्हणजे फ्रॉग म्हणजे बेडूक, टोड म्हणजे भेक, सॅलॅमेंडर आणि सिसिलियन असे प्राणी जे आहेत ते अॅम्फिबियन्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. बऱ्याचदा मगर, सुसर, कासवच्या बाबतीत लोक कन्फ्युज असतात. तर मगर, सुसर, कासव हे काय आहेत? सरपटणारे प्राणी आहेत. इवन अगदी ज्याला आपण डायनासॉर्स म्हणतो हे सुद्धा सरपटणारे प्राणी वर्गातच येतात. पुढचा प्रश्न, खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे म्हणजे ए. जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे, बी. पिकांची वाढ खुंटल्यामुळे, सी. पानांच्या पिवळेपणामुळे आणि डी. जमिनीतील क्षारांच्या संचयामुळे. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? ऑप्शन्स आहे 1 ए फक्त, 2 ए आणि बी फक्त, 3 ए बी सी फक्त, 4 ए आणि डी फक्त. इन इरिगेशन इन फील्ड ऑफ सलाइन ट्रॅक म्हणजे मुळातच माती कशी खारवट आहे. अफेक्ट्स द प्रोडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप बिकॉज ऑफ डिग्रेडेशन ऑफ सॉइल स्ट्रक्चर, ग्रोथ इनहिबिशन ऑफ प्लांट, लीफ डिस्कलरेशन, सॉल्ट अक्युमुलेशन इन सॉइल. आता जर आपण बघितलं तर जेव्हा खारवट पट्टा असतो जमिनीचा त्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला हे सगळंच बघायला मिळणार आहे. आपण जर म्हटलं तर मेनली काय होणार आहे तिथे उत्पादनावर परिणाम होण्याची कारण काय आहे? तर जमिनीचा पोत मुळातच निकृष्ट दर्जाचा आहे आणि त्याचबरोबर पाण्याच्या संचयनामुळे, क्षारांच्या संचयामुळे काय झाले? जमीन खारवट झालेली आहे. ठीक आहे, तर उत्पादन ह्या दोन गोष्टींमुळे मुख्यतः अफेक्ट हे होत असते. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सॉइल स्ट्रक्चर डिग्रेडेड झालेलं आहे कारण काय होतंय तर एक्स्ट्रा पाणी, मातीचे कण विघटित होतात आणि त्यामुळे पाणी आणि हवा धारण करण्याची क्षमता तिथे काय होत असते? कमी होत असते. मिठामुळे पोषक द्रव्यांचे शोषण वनस्पतीला करता येत नाही आणि त्यामुळे हरितद्रव्याची कमी होते आणि पानांवर पिवळ्या व तपकिरी डाग पडायला सुरुवात होते, नेक्रॉसिस व्हायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर सातत्याने मीठ साचल्यामुळे माती ही खराब होत असते, टॉक्सिक होऊन जात असते वनस्पतींसाठी. तर ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरिक कीड म्हणजे काय? हाऊ द ऑकरन्स ऑफ एंडेमिक पेस्ट इज डिफाइंड. ए. एखाद्या महिन्यात वारंवार येणारी, ऑकर्स फ्रिक्वेंटली इन मंथ्स. 2. एखाद्या प्रदेशात येणारी, ऑकर इन फ्यू लोकॅलिटीज. 3. एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्ष असणारी, ऑकर इन सेम एरिया इयर आफ्टर इयर. 4. एखाद्या प्रदेशात तीव्र स्वरूपात असणारी, ऑकर इन एरिया इन सेव्हिअर फॉर्म. तर योग्य उत्तर आहे एंडेमिक. जेव्हा आपण म्हणतो ना तर एखादा असा घटक की जो वारंवार वर्षानुवर्ष एकाच प्रदेशात दिसून येत असतो त्याला एंडेमिक असं म्हटलं जातं. तर पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. आंतरिक कीड म्हणजे अशी कीड की जी एकाच प्रदेशात वर्षानुवर्ष नियमितपणे आढळते. ती अचानक उद्रेक करत नाही पण त्या भागात सातत्याने अस्तित्वात असते. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर जर भात शेतीवरती जर आपण बघितलं तर येलो स्टीम बोरर जे असतात ते आंध्र प्रदेश, तामिळनाडू, वेस्ट बेंगॉल ह्या भागामध्ये वारंवार दिसून येतात. त्यानंतर जर आपण रेड कॉटन बग जर घेतला तर हा सेंट्रल आणि साऊथ इंडियामध्ये आपल्याला कपाशीच्या पिकावरती वारंवार बघायला मिळतो. तर हे काय झाले तर हे झाले की वर्षानुवर्ष दिसणारी आणि विशिष्ट भागामध्ये वारंवार दिसणारी अशी कीड जी असते त्याला म्हटलं जातं आंतरिक कीड. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात? प्लांट whose seeds are naked are classified in which group? ऑप्शन्स आहे 1 अँजिओस्पर्म, 2 जिम्नोस्पर्म, 3 ट्रॅचोफायटा आणि 4 क्रिप्टोगॅम्स. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म जी असतात ती आपल्याला सपुष्प वनस्पतींमध्ये बघायला मिळतात. सपुष्प वनस्पतींचे 2 गट आहेत, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. यामध्ये जिम्नोस्पर्म जे असतात यांच्या बियाभोवती आवरण नसते, नेकेड सीड आपल्याला बघायला मिळते. यांच्यामध्ये नर आणि मादी प्लांट्स किंवा फ्लावर्स ही वेगवेगळी असतात आणि त्यामुळे परागीभवन जर आपण बघितलं तर हवेमार्फत हे होत असते. यांची पानं सूचीपर्णी निडल शेप किंवा निडल लाईक किंवा स्केल लाईक ही असतात. यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर झायलेम्स मध्ये फक्त ट्रकिड्स असतात. यांच्यामध्ये आपण जर एक्झाम्पल्स घेतले तर पायनस, सायकस, जिंकोगो, जेंटम असे आपल्याला एक्झाम्पल्स बघायला मिळतात. थुजा. तर ही सर्व काय आहेत? जिम्नोस्पर्म्स आहेत. शोभेसाठी मुख्यतः ही वापरली जातात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरतो? From the following viruses, which one transfer from one person to another via infected needles
और अनप्रोटेक्टेड सेक. ऑप्शन्स आहे 1 डेंग्यू, 2 रोटा व्हायरस, 3 हिपॅटायटिस ए, 4 हिपॅटायटिस बी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिपॅटायटिस बी. आपण जर डेंग्यू घेतलं तर डेंग्यू हा एडिस इजिप्ती नावाच्या डासामार्फत काय होत असतो, संक्रमित होत असतो. डेंग्यूचा जो अर्बो व्हायरस आहे हा एडिस इजिप्ती नावाच्या डासामार्फत संक्रमित होत असतो. तो निडल मार्फत किंवा सेक्स मार्फत असुरक्षित लैंगिक संबंधातून संक्रमित होत नाही. रोटा व्हायरस जो असतो हा फिकल आणि ओरल रूट मार्फत म्हणजे अस्वच्छ अन्न पाण्यामार्फत वगैरे अशा मार्फत तो संक्रमित होत असतो. हिपॅटायटिस ए हा सुद्धा जो आहे हा फूड बॉर्न वॉटर बॉर्न डिसीज आहे. तो रक्तामार्फत किंवा सेक्सुअल कॉन्टॅक्ट मार्फत संक्रमित होत नाही. पण हिपॅटायटिस बी जो आहे हा आजार होतो हिपॅटायटिस बी व्हायरसमुळे आणि हा हिपॅटायटिस बी व्हायरसमुळे होणारा जो आजार आहे हा रक्तामार्फत, संक्रमित सुयांमार्फत, इवन आईकडून तिच्या अपत्यापर्यंत सुद्धा हा संक्रमित होऊ शकतो. हा यकृतावरती परिणाम करतो. यामध्ये काय काय होतं तर हा यकृताच्या पेशींना लिव्हर सेल्सला अफेक्ट करतो, ज्यातून यकृताला सूज येणे, जॉन्डिस, फायब्रोसिस, सिरोसिस आणि त्यातूनच लिव्हर कॅन्सर सुद्धा उद्भवू शकतो. जर आपण बघितलं तर यामध्ये 2 प्रकारचे इन्फेक्शन्स आपल्याला बघायला मिळतं. एक असतं ॲक्यूट हिपॅटायटिस आणि एक असतं क्रॉनिक हिपॅटायटिस. ॲक्यूट हिपॅटायटिस जो असतो शॉर्ट टर्म इलनेस असतो आणि जो थोड्या कालावधीनंतर जर इम्युनिटी चांगली असेल तर लवकर बरा सुद्धा होतो. पण क्रॉनिक हिपॅटायटिस जो असतो लॉंग टर्म इन्फेक्शन असतं आणि त्यामुळे अगदी लिव्हर डॅमेज होऊन लिव्हरला कॉम्प्लिकेशन्स सुद्धा येऊ शकतात. सायन्स अँड सिम्पटम्स काय असतात हिपॅटायटिसची तर यामध्ये जर आपण बघितलं तर थकवा येणे, जॉन्डिस की स्किन आणि डोळे पिवळे होणं, युरिन डार्क होणं, पोटामध्ये दुखणं, मळमळणे ही काय असतात तर हिपॅटायटिस बी ची सिम्पटम्स असतात. यामध्ये लिव्हरला हानी होणं हे महत्वाची थिंग बघायला मिळते. डायग्नोसिस करण्यासाठी ब्लड टेस्ट केली जाते हिपॅटायटिस बी अँटीजन डिटेक्शनसाठी किंवा अँटीबॉडीज टेस्ट केल्या जातात आणि त्यानुसार त्याचबरोबर लिव्हर फंक्शन टेस्ट सुद्धा केली जाते. हिपॅटायटिस बी ची व्हॅक्सिन उपलब्ध आहे. पुढचा प्रश्न कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? विच सायंटिस्ट डिस्कवर्ड स्मॉलपॉक्स व्हॅक्सिन? 1 लुईस पाश्चर, 2 एडवर्ड जेन्नर, 3 अलेक्झांडर फ्लेमिंग, 4 सॅल्मन वॉक्समन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एडवर्ड जेन्नर. स्मॉलपॉक्स हा जो आजार आहे हा व्हायरल डिसीज आहे आणि ह्या स्मॉलपॉक्सची व्हॅक्सिन एडवर्ड जेन्नर यांनी 1796 मध्ये तयार केली. मुळामध्ये जर आपण बघितलं तर त्यावेळी स्मॉलपॉक्सची साथ खूप पसरायची आणि त्यावेळी एडवर्ड जेन्नर यांनी ऑब्झर्व केलं की जी गवळी लोक असतात त्यांना सामान्यतः तेवढ्या प्रमाणामध्ये हा आजार होत नाही किंवा तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना पुरळ येत नाही. या ऑब्झर्वेशन मधून त्यांनी गायीच्या अंगावरनं ते जे फोड असतात त्यातून द्रव मिळवायला सुरुवात केली. हा जो द्रव आहे या द्रव त्यांनी लहान लहान मुलांना टोचवला आणि नंतर जेव्हा साथ आली तेव्हा त्या लहान मुलांना तो आजार झाला नाही किंवा तितक्या प्रमाणात त्रास झाला नाही आणि त्यातून पहिल्यांदा लसीकरणाची संकल्पना उदयाला आली आणि म्हणून एडवर्ड जेन्नर एक प्रकारे फर्स्ट इम्युनायझेशन टेक्निक त्यांनी डेव्हलप केली. लुईस पाश्चर यांनी काय केलं होतं? लुईस पाश्चर यांनी रेबीज, अँथ्रॅक्स यासाठीची व्हॅक्सिन डेव्हलप केली. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी जगातलं पहिलं अँटीबायोटिक्स पेनिसिलिन आणि त्याचबरोबर आपल्याला काय म्हणता येईल तर लायसोझाईम नावाचा एन्झाईम ह्याचा शोध लावलेला. सॅल्मन वॉक्समन यांनी स्ट्रेप्टोमायसिन नावाच्या अँटीबायोटिक्सचा शोध लावलेला. एडवर्ड जेन्नर यांनी देवीची लस शोधली. पुढचा प्रश्न निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो? विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू डिसइन्फेक्ट सरफेस? फर्स्ट ऑप्शन अतिनील प्रकाश अल्ट्राव्हायोलेट लाईट, 2 ऑटोक्लेव, 3 इन्फ्रारेड किरण इन्फ्रारेड लाईट आणि 4 सोडियम कार्बोनेट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अतिनील किरण. तर आपला जो विजिबल लाईट जो आहे त्यापेक्षा जर विजिबल लाईट जर आपण घेतला तर 400 नॅनोमीटर ते 750 नॅनोमीटर या दरम्यान विजिबल लाईट येतो. तर 400 नॅनोमीटर पेक्षा कमी तरंग लांबी असणारा जो असतो त्याला म्हटलं जातं अल्ट्रा व्हायोलेट
लाईट म्हणजेच अतिनील प्रकाश. हा जो अतिनील प्रकाश आहे यामध्ये UVA, UVB आणि UVC असतात. हे जे प्रकाश आहेत हे UVC जे असतात यांचा वापर कशासाठी केला जातो तर निर्जंतुकीकरणासाठी केला जातो. याचबरोबर UV लाईटचा वापर आपल्या अगदी वॉटर प्युरिफायर मध्ये सुद्धा वापरलं जातं. त्याचबरोबर UV लाईट हा जो आहे हा जर हानिकारक UV लाईट स्किनवर पडला तर स्किन कॅन्सरचा धोका सुद्धा असतो. पण UV लाईट फायदेशीर सुद्धा आहे. UV लाईट योग्य प्रमाणामध्ये कोवळ्या सूर्यप्रकाशातील UV रेज जर आपल्या स्किनवर पडली तर व्हिटॅमिन डी ची निर्मिती सुद्धा होत असते. अशाच माहितीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा न्यू नॉलेज कॅम्पसला. धन्यवाद.